आशुदादाकडे येईपर्यंत मी कोणीही नव्हते. ठीक आहे, पण आता खूप काही आहे. मग मग काय. खूप जण बोलली. ती काय करशील? हा. अरे दीक्षा काय करत नाही किंवा ती काय करणार पुढे जाऊन, पण दादामुळे सगळं झालं. असं काही नाही. आणि सुंदरीत आले आणि हा अल्बम आला, त्यामुळे त्या लोकांची तोंड मी बंद केली, दादाने बंद केली असतील. मला तर तेच असतं ना की की लोक बोलण्याची लोक दोन्ही बाजूनी बोलतात, ते आपल्यावरती की आपण कसं करतो. आणि मला वाटतं की दॅट इज प्युअर आर्टिस्ट, की नाच्यासारखं नाचतो किंवा बाईसारखं नाचतो. तर मला त्यांना तेच सांगायचं की ॲटलिस्ट मी ते करू शकतो. तर मी डान्स करताना प्रॉपर्टीज विसरलेले घेऊन जायला स्टेजवर. बक्षीस मिळालं तुला? हा, बक्षीस मिळालेलं म्हणून ते मी स्टेजवर काहीतरी ऍडजस्ट केलं, पण प्रॉपर्टी विसरलेले आणि सर ओरडलेले, त्यामुळे मग प्रॉपर्टी घेतल्याशिवाय जायचे नाही मी. मी धोतर नेसतो परफॉर्मन्सला आणि आपण काष्टा टाकतो मागे. ओके, आता मी खूप घाईत असतो कारण आपण खूप घाईत असतो परफॉर्मन्सच्या. सो मी पिन लावायचं विसरलं वाटतं मागे. ओके, आणि परफॉर्मन्स सुरू झाला आणि मी चालतोय, आपण चालतो असं असं एक गणपतीचा वॉक करत होतो मी, गणपतीचं गाणं होतं आणि माझाच पाय काष्टात पडला आणि अख्खी प्लीट मागून खाली पडली. कॉम्पिटिशन मी खूप म्हणजे लहानपणापासून डान्स सिंगल डान्स कॉम्पिटिशन खूप करते. होय, खूप ट्रॉफी तरी जवळपास 500 अधिक ट्रॉफी. बापरे. हो, तिच्या घर बघशील तू, अशी अख्खी भिंत आहे ट्रॉफीची. म्हणजे माझ्या आईने माझ्या पायात घुंगरू बांधले होते. पहिल्यांदा एक असंच गोंधळ केलं होतं, तेव्हा लहान असताना खूप तिने तयार केलं होतं मला. आणि मग घुंगरूंचा आवाज मला खूप आवडायचा. सो तेव्हा तिने माझ्या ते पायात बांधलं होतं. मला वाटतं तेव्हापासून ते माझ्या पायात त्याचा आवाज मला इतका आवडायचा. मला वाटतं तो क्षण अजूनपर्यंत मी विसरू शकत नाही, कारण की आईचा आशीर्वाद होता, मला असं वाटतं तो.